महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यावरील प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या। त्यांनी सांगितलं की कर्जमाफी योजनेत लागू असलेली 50,000 रुपयांची अट आता रद्द करण्यात आली आहे। आता 2019 मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतलेले शेतकरीही नव्या कर्जमाफी योजनेसाठी पात्र ठरणार आहेत। मुख्यमंत्र्यांनी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेला राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी योजना असं संबोधलं आहे। तसंच राज्य सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या सुमारे 25,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाचा भार उचलत असल्याचंही त्यांनी सांगितलं। आज जवळपास आमच्या रणधीर सावरकरांच्या नेतृत्वात महायुतीचे सर्व आमदार मला भेटले आणि त्यांनी सगळ्यांनी मागणी केली की ही 50,000ची अट तुम्ही काढून टाका। त्यावेळी त्यांनाही मी आकडेवारी दाखवली। मी त्यांना सांगितलं की अट काढल्याने आमच्यावर 3-4 हजार कोटीचा भुर्दंड येईल, फार येईल असं नाही, 4,000 कोटीचा येईल, 5,000 कोटीचा येईल, पण शिस्तीचा भाग म्हणून ही आणलेली आहे। मी त्यांना दाखवलं की समजा 1 लाखापर्यंत नेली तर 2 लाख शेतकरी असे राहतात की ज्यांच्यावर त्या ठिकाणी त्यांना याचा फायदा मिळत नाही। पण तरी देखील सगळ्यांचं मत होतं की 2 लाख शेतकरी का सोडता। केवळ त्याच्याकरता शेतकऱ्यांमध्ये अशी भावना होईल की कोणाला ठेवलं आणि कोणाला वगळलं। त्यामुळे मी आर्थिक शिस्त सांगत होतो आणि ते लोक मला हे सांगत होते की आपण व्यापक विचार केला पाहिजे आणि शेवटी लोकशाही आहे, त्यामुळे लोकशाहीमध्ये त्यांचा व्यापक विचार मी मान्य केला। आणि आता हे जे महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली। आणि त्यासोबत 26-27चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल। आता आपल्याकडे तर सगळं आहेच, 26 मध्ये कोणी कोणी पैसे भरले आहेत जसे यांनी सांगितलं 95% लोकांनी पैसे भरले। त्यामुळे आता त्याच्या आधीच्या 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत ते सगळे लोक याकरता पात्र होतील। पुन्हा सांगतो, पहिल्यांदा राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय, यापूर्वी कधीही असा निर्णय झालेला नाही की या कर्जमाफीच्या व्यतिरिक्त दरवर्षी हे सरकार आहे महायुतीचं 25,000 कोटी रुपये वीज माफीची देतं शेतकऱ्यांना। 25,000 कोटी रुपये दरवर्षी हे पैसे भरावे लागतात, हे माफ नाही होत, हे भरावे लागतात दरवर्षी। पहिल्या वर्षी 20,000 कोटी, 22,000 कोटी, 25,000 कोटी हे पैसे आपण भरतो। आणि एकूण जर आपण कृषी विभागाचा आजचा आउटले बघितला, सगळं मिळून वेगवेगळ्या योजना आणि देणारा सबसिडी, तर तो 95,000 कोटी रुपयाचा आहे। 95,000 कोटी रुपये। आणि हा कर्जमाफीचा निर्णय आपण घेतला,